व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. सर्वांचं स्वागत आहे सॅटरडे नाईट मेडिटेशन मध्ये. नाईट मेडिटेशन मध्ये आपलं टॉपिक असते फॉरगिवनेस. ब्लेसिंग्स, फॉरगिवनेस, ग्रॅटिट्यूड आणि चौथा टॉपिक आहे कॉर्ड कटिंग, एनर्जी कटिंग. ग्रॅटिट्यूड आणि कॉर्ड कटिंग हे उद्याला होतील. आजचा आपला टॉपिक आहे संध्याकाळचा फॉरगिवनेस. फॉरगिवनेस आपल्या जीवनातील सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात पॉवरफुल कंटेंट आहे. लहानपणापासून आजपर्यंत आपण इतके विषय, छोटे छोटे विषय इतके सारे आपण आपल्या मनामध्ये भरून ठेवलेले आहे की त्या विषयांच्या प्रती, त्या गोष्टीच्या प्रती, त्या घटनेच्या प्रती आपण इतकं जास्त ते मनाला लावून घेतो किंवा ते आपण इतकं मनामध्ये भरून ठेवतो. ते छोटे छोटे विचार, त्या घटना, ते अनुभव, ते सगळं काही इतकं आतमध्ये तुमचं बसलेलं असते की ते रिलीज करण्याचा एक तर मार्ग नाही आहे, रिलीज करण्याची इच्छा नाही आहे, त्याला रिलीज कसं करायचं हे कोणी शिकवलं नाही. आणि त्या भावना आतमध्ये राहून 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 इतकं तुमच्या आतमध्ये त्याचं पेन निर्माण होणं सुरू होऊन जाते, त्याचा इतका त्रास तुम्हाला त्याचं होणं सुरू होते की त्याच्याच ग्रंथी बनून त्याच्याद्वारेच आपल्या जीवनामध्ये विकार निर्माण होणं सुरू होते. आणि हेच विकार पुढे चालून बिमारी किंवा मोठे मानसिक आजार किंवा शारीरिक आजारामध्ये कन्वर्ट होतात. अशा खूप साऱ्या घटना आहेत आपल्या जीवनामध्ये, अशी खूप सारी प्रगती आहे, खूप सारा विकास, ग्रोथ, नवीन ऑपॉर्च्युनिटी, सक्सेस, सगळं काही तिथे लटकलेलं आहे जिथून थोड्याशा मेहनतने, थोडस जर तुम्ही एफर्ट दिले आणि ते मनातले दबलेले भाव जर मुक्त करणं सुरू करून दिलं, तर तुरंत तुमच्या लाईफ मधून एक खूप मोठा बोझा, खूप मोठं प्रेशर हलकं होणं सुरू होऊन जाते. ते मानसिक दडपण, जे मनामध्ये असलेले जे खूप साऱ्या भावना आहे, ज्या दबून पडलेल्या असते, त्या छोट्या छोट्या भावना तुमची प्रगती, ते मग तुमची सांसारिक प्रगती असू द्या, आध्यात्मिक प्रगती असू द्या, तुमच्या जीवनातलं रिलेशनशिप असू द्या, जॉब, बिझनेस असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये आडवं येणं सुरू करते. आणि एक छोटस वर्ड, आय एम सॉरी आणि पश्चाताप, दोन भावना आहे. जसं ग्रॅटिट्यूड मध्ये थँक्यू आणि कृतज्ञता दोन भावना आहे, तसंच फॉरगिवनेस मध्ये आय एम सॉरी, मला माफ करा हे म्हणणे, आणि पश्चाताप, दोन भावना आहे. मला माफ करा हा वर्ड कॅज्युअल झालेला आहे, जस्ट बोलचाल, गिव्ह अँड टेक पॉलिसी केल्यासारखं. काही चूक झाली, आपण म्हणतो की प्लीज मला माफ करा. पण त्याच वेळेस जेव्हा तुम्ही हृदयातून पश्चातापाची भावना काढता की नाही, मला खूप पश्चाताप होत आहे, प्लीज मला माफ करा, तर त्याच वेळेस तेच क्षमा प्रार्थना तुमची कन्वर्ट होऊन जाते. त्याला इमोशनल टच मिळते, त्याला
तुमच्या जीवनामध्ये, ज्याला आपण म्हणतो ना, आपले ऊर्जेच्या क्षेत्रासोबत हे कनेक्ट झालं पाहिजे. तर हृदयातून केलेली प्रार्थना, हृदयातून केलेला पश्चाताप त्या ऊर्जा क्षेत्रासोबत कनेक्ट होते आणि त्या ऊर्जेसोबत त्या पर्टिक्युलर व्यक्तीचे, घटनाचे जे काही नकारात्मक भाव तुमच्या आतमध्ये उतरून गेले, ते रिलीज होणं सुरू होते. पश्चाताप करणे, माफी मागणे सगळ्यात जास्त आवश्यक आहे, जर तुम्हाला पुढं जायचं आहे जीवनात. मी पुन्हा सांगतो, अध्यात्म असू द्या किंवा संसार असू द्या. जर तुम्हाला प्रगती पाहिजे आहे, तुम्हाला तुमच्या जीवनात पुढं जायचं आहे, तर तुम्ही तुमच्या मनामध्ये भरून ठेवलेले जे काही विचार आहे, दुःख आहे, पीडा आहे, अभाव, तिरस्कार, निंदा, द्वेष, अपमान, जुन्या गोष्टी, लहानपणापासून आजपर्यंत तुम्हाला आलेले दुःखद अनुभव, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला माफ करणे आहे आणि माफी मागणे आहे. माफी मागणे आणि माफ करणे दोन्ही पण. मागच्या शनिवारी आपण सेल्फ फॉरगिव्हनेस हा टॉपिक घेतला होता, की आपण आजपर्यंत, लहानपणापासून आजपर्यंत स्वतःच्या शरीरामध्ये कधी विचारच केला नाही. दुःख, पीडा, टॉर्चर ह्या शरीराला दिलं, अतोनात कष्ट केले, खूप सारे दुःख, पीडा आपल्या मनात भरून ठेवली, ईर्ष्या, द्वेष, लोभ, मोह, हा प्रत्येक विषय आतमध्ये भरून ठेवला. त्याच्याद्वारे या शरीराला पीडा होत आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. जे आलं मनात ते खाणं सुरू करून दिलं. तिकडे लिव्हर, किडनी, पॅनक्रियास, तुमचे आतडे, किती त्रास होत आहे त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. इतके भर विचार केले की ते विचार केल्यामुळे तुम्हाला मायग्रेन सारखा त्रास होणं सुरू झालेला आहे, मान दुखत आहे, स्पॉन्डिलायटिस होत आहे. पण विचार करणं सोडत नाही. इतक्या भावनाशील किंवा अतिरिक्त भावना प्रधान व्यक्ती बनून गेलो की तुमचा हार्ट आता तुमच्या कंट्रोलमध्ये नाही राहिलं. शरीराचा एक एक अंग ओरडू ओरडू सांगत आहे का प्लीज काहीतरी करा. हे आता आमच्या सहन करण्याच्या पलीकडे जात आहे, तरी सुद्धा आपण बदलत नाही. तर सेल्फ ग्रॅटिट्यूड आणि सेल्फ फॉरगिव्हनेस हा टॉपिक मागच्या वीकेंड मध्ये झाला. आज आपण ह्याच फॉरगिव्हनेस मध्ये आपला आजचा टॉपिक घेणार आहे. आपला आजचा टॉपिक आहे फॉरगिव्हनेस टुवर्ड्स फादर. जितकेही लोक आज कनेक्टेड आहे, मला पुढचे फक्त 10 मिनिट तुमचा कॅमेरा ऑन पाहिजे, फक्त 10 मिनिटासाठी. बाकी नंतर करा नका करू, पण आता 10 मिनिटासाठी जवळपास प्रत्येकाचे कॅमेरे मला ऑन पाहिजे. त्याच्या मागे कारण आहे. कारण हे आहे की इथून पुढचे 5 मिनिट खूप पॉवरफुल आहे आणि तुम्ही त्या 5 मिनिटामध्ये अलर्ट आहे की नाही, मला फक्त एवढं बघायचं आहे. आणि जर तुम्ही कॅमेरा ऑन नाही केला पण तुम्ही अलर्ट आहे, तर मला कंटिन्यू तुम्हाला फीडबॅक देणे आहे. एक तर थंब तुम्ही द्या, काही पण करा, पण मला तुम्ही अलर्ट दिसले पाहिजे. पुढचे 5 मिनिट अति इम्पॉर्टंट आहे. फॉरगिव्हनेस टुवर्ड्स फादर, लहानपणापासून आजपर्यंत आणि ज्यांचे वडील ह्या जगात नाही आहेत, ते सगळेजण, सगळ्यात दुर्लक्षित व्यक्ती जर आपल्या जीवनातून कोणी आहे ना, ते आपले आहे वडील. काय केलं लहानपणापासून काय नाही हे कसंच कोणाला काहीच माहित नाही, पण त्यांचं जगणं शेवटी कोणासाठी आहे? पूर्ण दुसऱ्यासाठी, नेहमी दुसऱ्यासाठी. खूप साऱ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा आपल्या असतात ज्याच्यावर ते खरे उतरत नाही, कारण की त्यांची लिमिट ठरलेली आहे. त्या लिमिटच्या अनुसार त्यांनी त्यांचं जीवन जगलं. त्यांनी तुम्हाला, आपल्याला सर्वांना लहानाचं मोठं केलं, सगळ्या सुखसुविधा देण्याचा प्रयत्न केला. पण आपली नजर हे बाह्य जगावर असते आणि त्यांना जे मिळत आहे ते आपल्याला का मिळत नाही याचा दोषारोपण आपण कोणाला देतो? आपल्या घरच्या
वडिलांना. त्यांची बाह्य स्थिती काय आहे, आंतरस्थिती काय आहे, कधी याच्यावर आपण विचार करत नाही. आणि आपल्याकडून आपण इतकं जास्त त्या गोष्टीला मनात भरून ठेवतो, की वडिलांच्या प्रती प्रेम व्यक्त करणे, त्यांना कधी माफी मागणे, त्यांना कधी थँक यू म्हणणे, हा तर विषयच करत नाही. माफी मागणं तर दूर दूरची गोष्ट आहे. पण आज तुमच्या सगळ्यांकडे फॉरगिवनेस मेडिटेशनच्या थ्रू एक चान्स आहे. प्रत्यक्षात बोला, नका बोलू. आपण ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये जगत आहोत. लीना ताई, तुम्ही कॅमेरा ऑफ करू शकता. ओके दादा. आपण ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये जगत आहोत, तर आपलं प्रत्येक टेक्निक हे एनर्जी बेस आहे. आणि आजच्या दिवशी मेडिटेशन मध्ये फॉरगिवनेस हा प्रॅक्टिस जेव्हा आपण करत आहे, याची काहीच गरज नाही की तुम्ही फिजिकली जाऊन त्यांना माफी मागा किंवा फिजिकली जाऊन त्यांच्याशी बोला. काही गरज नाहीये. तुम्हाला फक्त इतकं करणे आहे की मनातून डीपली त्यांना आठवून त्यांच्या प्रती त्या भावना व्यक्त करणे आहे की प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी. ऊर्जा बरोबर तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत घेऊन जातील. ज्या वेळेस तुम्ही ही प्रॅक्टिस डेली बेसवर करणं सुरू कराल, तुम्हाला एक गोष्ट पक्क्यात लक्षात येईल, ज्या व्यक्तीच्या प्रती तुम्ही फॉरगिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड सुरू केलं, काही दिवसातच त्या व्यक्तीच्या विचारामध्ये, मनामध्ये, वागणुकीमध्ये परिवर्तन दिसणं सुरू होऊन जाते. सॅटर्डे संडे क्लासेस घेण्याचा माझा उद्देश इतकाच आहे की आपण जाणून त्या प्रत्येक कंटेंटला आपल्या नजरेसमोर आणून कधीच माफी मागत नाही. बस तेवढंच मला तुमच्याकडून आजच्या दिवशी करून घ्यायचं आहे. तर आज तुमच्या समोर टॉपिक आहे की तुम्हाला तुमच्या वडिलांच्या प्रती लहानपणापासून आजपर्यंत त्यांच्यामुळे तुम्हाला जे काही दुःख मिळालं, पीडा मिळाली, कष्ट मिळाले, त्यांनी प्रत्यक्षात दिले किंवा नाही दिले, तुम्ही स्वतः इमॅजिन केले. म्हणजे जसं लहानपणी मला ही गोष्ट पाहिजे होती, मला नाही मिळाली. त्यानंतर कॉलेजमध्ये मला हे कॉलेज पाहिजे होतं, नाही मिळालं. मला असे स्पोर्ट्स मध्ये जायचं होतं, नाही जाता आलं. मला हा कोर्स करायचा होता, नाही करता आला. हे कपडे घ्यायचे होते, नाही घेता आले. पर्टिक्युलर रेस्टॉरंट मध्ये जेवायचं होतं, मला नाही जेवायला मिळालं. मला माझ्या पद्धतीने लग्न करायचं होतं, नाही करता आलं. मला असं पाहिजे होतं, मला नाही मिळालं. सर्वांचा दोष कोणावर? तर तुम्ही. थोडी मदत केली असती तर मला ऍडमिशन मिळालं असतं. थोडी परमिशन दिली असती तर माझी ट्रिप झाली असती. थोडं असं मदत केली असती तर माझ्याजवळ लॅपटॉप कॉम्प्युटर आला असता. थोडं असं केलं असतं तर तसं झालं असतं. थोडेसे पैसे खर्च केले असते तर लग्न चांगलं झालं असतं. थोडंसं असं केलं असतं तर तसं झालं असतं. एक खोली जास्त बांधली असती तर मला माझं पर्सनल बेडरूम मिळाली असती. थोडे पैसे खर्च केले असते तर बाईक मिळाली असती. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जबाबदार आणि दोषी कोण आहेत? वडील. थोडं माझी मदत केली तर मला जॉब लागला असता. थोडं. ते थोडंसं न केल्यामुळे त्याचा गिल्ट आजही आपल्या अंदर बसला आहे की माझं जीवन बर्बाद झालं ह्या माणसाच्यानं. थोडे पैसे खर्च केले असते तर माझी इंजिनिअरिंग मध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झाली असती. थोडस काय बिघडते यांचं, आणि थोडस जर जास्त खायसाठी आणलं तर, थोडे 100 रुपये जास्तीचे दिले तर काय बिघडते? हे असे खूप सारे गिल्ट, राग, द्वेष, क्रोध, त्यांच्या प्रती अभाव, तिरस्कार, निंदा, खूप साऱ्या जणांच्या लाईफ मध्ये असे येऊ शकते की वडील म्हणून लायकीचेच नाही ते व्यक्ती. लाईफ टाइम त्यांच्या मनावर हाच प्रभाव पडला. आई बाबा भांडत गेले, आईचा वडिलांच्या प्रती तुच्छ भाव होता, मुलांचाही तोच भाव होता. कधी समजलंच नाही तो माणूस जगला कधी, मेला कधी, काही त्याची कदरच नाही पडली. खूप वेळा असं होते, त्यांनी तर तुम्हाला त्रास नाही दिला, पण तुम्ही त्यांना जास्त त्रास देऊन दिला. कधी कधी रिवर्स पण होते.
की आपल्याच कडून आपण आपल्या आईबाबांना खूप त्रास दिलाय. स्वतःच्या अपेक्षा, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे वागले की त्यांना किती दुःख होत आहे तुमच्याकडून त्याची कधी काळजीच केली नाही. अपशब्दांना बोलणे काय, वागणे काय, कधी कधी रागात मारून देणे काय, चिडचिड करणे काय, त्यांना दुखावणे काय, टॉन्ट मारणे काय, त्यांची जुने झालेली एखादी चूक असेल तर ती चूक समोर घालून पाडून त्यांना बोलणे काय. आपल्याकडून पण आपला खूप दुःख त्यांना दिला गेलं आहे. दोन्हीही कंडिशन मध्ये एक तर तुम्ही माफी मागा किंवा माफ करून द्या. आज प्रत्येकाने ते सगळ्या घटना तुम्ही आठवणे आहे, तुम्ही त्यांच्याप्रती काय केलं आणि खूप मनातून माफी मागणी आहे. कोणाला जर रड आला, प्लीज व्यक्त होऊन टाका, ते भावना बाहेर निघू द्या. आणि त्या ऑडिओमध्ये मी सगळ्यांचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तुम्ही कुठे 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 तुमचे एनर्जी कॉर्ड्स कनेक्टेड आहे, कुठं कुठं तुमचे कोणत्या प्रकारे तुम्हाला दुःख पीडा मिळालेली आहे, प्रत्येक गोष्टीला तुम्ही फॉरगिव्ह करा. पण आजचा आपला टॉपिक कोणता आहे? फादर. तर पुढचे 10 मिनिट म्हणजे जेव्हा ते मेडिटेशन सुरू होईल त्यामधले जे 10 मिनिट आहे, त्या 10 मिनिटामध्ये मॅक्सिमम तुमच्या माइंडमध्ये तुमचे वडीलच फिरले पाहिजे. हा, त्याच्या मधात जर तुम्हाला दुसरंही कोणी आठवत आहे, ते कंटेंट कानामध्ये जात आहे, अचानक कोणती घटना आठवली, त्याच्याप्रती फॉरगिव्हनेस करा. पण आपला आजचा टॉपिक वडिलांशी रिलेटेड आहे, तर मॅक्सिमम विचार करा की तुम्ही स्टे ऑन टॉपिक असले पाहिजे. ठीक आहे. ऍक्सेप्टन्सची भावना, स्वीकार करणे, जसं आहे तसं स्वीकार करा आणि माफी मागा. झालेल्या चुकांसाठी पूर्ण माफी मागा. माफी मागता येत नसेल तर साध्या मनानं बोला. नाही तर तुम्ही ज्यांना गुरु देव मानतात त्यांना समोर घ्या आणि म्हणा, मी तुमच्या साक्षीमध्ये मी यांना माफी मागतो, प्लीज माझी मदत करा, मी हृदयातून पश्चाताप करत आहे, मला क्षमा करा, यानंतर मी अशा चुका कधीच करणार नाही असा मी दृढ निश्चय निर्धार करतो, मला शक्ती द्या. ठीक आहे. यानंतर कंटिन्युटी मध्ये मेडिटेशन स्टार्ट होईल. पुढच्या 5 मिनिटानंतर जेव्हा मेडिटेशन सुरू होईल तुम्ही तुमचे कॅमेरे ऑफ करू शकता, तुमच्या सोफ्यावर बेडवर जाऊन बसू शकता. मागच्याच आठवड्यामध्ये केलेलं आपण मेडिटेशन करणार आहे, ज्यामध्ये आपण ऍस्ट्रल ट्रॅव्हल केलं होतं. ह्या मेडिटेशन मध्ये सगळ्यात जास्त सर्वांना छान अनुभव आले होते, म्हणून तोच मेडिटेशन मी पुन्हा ह्याही आठवड्याला कंटिन्यू करत आहे. आणि जमलं तर हेच मेडिटेशन कंटिन्यू राहील. दुसरं, मी सेशन संपल्यानंतर टॉक घेणार नाही. जसं सेशन संपून जाईल मी क्लोज करेल. का? कारण की तुम्ही इतक्या डीप रिलॅक्सेशन मध्ये किंवा डीप अवस्थेमध्ये गेलेले असाल की मला त्याच्यातून वापस काढायचं नाही आहे. त्याच अवस्थेमध्ये तुम्ही झोपणे आहे. ठीक आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला रात्रभर जाग आली, आठवण आली, तुरंत फॉरगिव्हनेस सुरू करा. जितकं डीप मध्ये जाईल तितकं तुम्हाला त्याचे बेटर रिझल्ट मिळणे सुरू होऊन जाईल. तर आता आपण सुरुवात करू आपल्या आजच्या टॉपिकला. जो व्हिडिओ आता प्ले होणार आहे त्याला खूप जास्त इमोशनली तुम्ही फील करा, प्रत्येक जण स्वतःच्या लाईफ मध्ये. त्या व्हिडिओमध्ये असलेला वर्ड टू वर्ड कंटेंट तुम्ही स्वतःच्या लाईफ मध्ये इमॅजिन करा आणि त्याला बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्याला समजण्याचा थोडासा अरे आवाज नाही येत आहे. नहीं दादा, आवाज नहीं आता है पिता, अरे बहुत धन्यवाद। थांबत नाही का व्हिडिओ? पर तुम्हारी तकदीर संवारने ठीक आहे. चला, त्या व्हिडिओला खूप कॉन्शियसली इमोशनली कनेक्ट होऊन तुम्ही बघा. तुमच्या वडिलांच्या प्रती झालेल्या चुका आठवा. त्यांनी तुमच्या प्रती केलेल्या काही जर चुका बघा, खूप वेळा असंही होते
लहानपणी आपल्याला सुधारण्यासाठी खूप मार पडते, खूप ते आपल्याला उलटपालट बोलतात, पण ते आपल्या भल्यासाठी असते हे आपल्याला तेव्हा नाही कळत, आता कळते. पण तोपर्यंत आपण इतके दोष करून ठेवलेले असते त्यांच्याप्रती की त्या दोषाचं कधी निरसनच केलं नाही, आपण त्याला कधी समाप्त करण्याचा विचारच केला नाही, त्या गाठा बनून आपल्या अंतरात बसलेले आहे. तर त्याला आजच्या मोमेंटमध्ये ह्या 5 मिनिटांमध्ये सगळ्यांनी रिलेट करा स्वतःशी, की मे बी याच्यातलीच कोणती तरी कंडिशन माझ्या लाईफमध्ये झालेली आहे आणि मी जाणते अजाणतेपणानं खूप वाईट विचार माझ्या वडिलांच्या प्रती केले, खूप नकारात्मक भावना मी माझ्या वडिलांच्या प्रती क्रिएट केल्या. मनातल्या मनामध्ये का असे ना त्यांना 2 शिव्या दिल्या. मी त्यांच्या प्रती अभाव, तिरस्कार आणि निंदा व्यक्त केली. आणि प्लीज मला तुम्ही सर्वांनी सर्वांनी म्हणजे बाबा माफ करा. आणि माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत मी आज त्याची माफी मागतो. आणि तुम्ही तुमच्याकडून मला जे काही दुःख, पीडा, त्रास झालेला आहे आज मी त्याला स्वीकार करतो. हे माझ्याच भल्यासाठी होतं हे मला आज कळत आहे. मी हृदयातून तुम्हाला माफ करतो. आणि सगळे कर्म जे तुमच्या प्रती माझे झालेले आहे त्याची पूर्णता झाली पाहिजे. सगळे कर्म पूर्ण झाले पाहिजे याकरिता प्रार्थना करतो. मी माझं भावना कधीच तुम्हाला तुमच्या प्रती व्यक्त केल्या नाही, त्या मी आज करतो. मी तुम्हाला खूप प्रेम करत होतो, केला आहे आणि आजही करणार आहे, करत राहीन. माझं प्रेम स्वीकार करा आणि मला आशीर्वाद द्या. ज्यांचे बाबा जिवंत नाही आहे त्यांनी त्याच्यामध्ये एक लाईन आणखी ऍड करा की तुम्ही जिथेही कुठे आहात प्लीज मुक्त व्हा, कोणत्याच बंधनात राहू नका. माझ्याकडून तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. मी माझी लव्हिंग एनर्जी तुम्हाला देतो, माझा पश्चाताप तुम्हाला देतो. मी माफ करतो, माफी मागतो. मी जे काही पुण्य केलं असेल त्या पुण्याईचा अंश तुम्हाला दान करतो. माझं तर्पण स्वीकार करा आणि तुम्ही नवीन जन्म घ्या. मुक्तीच्या मार्गाने, प्रकाशाच्या दिशेने गती करा आणि आम्हाला, माझ्या परिवाराला, माझ्या वंशाला आशीर्वाद द्या. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वडिलांसोबत कनेक्ट करा आणि त्यांना तुमच्या सद्भावना, तुमचं प्रेम त्यांच्या प्रती व्यक्त करा आणि तुमची ऊर्जा त्यांना प्रदान करा. प्रार्थना करा भगवंताकडे, एंजल्सकडे की त्यांना शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, शांती, आनंद, स्थिरता प्राप्त झाली पाहिजे. हृदयातून त्यांना आशीर्वाद देणे सुरू करा. या पूर्ण व्हिडिओमध्ये फोकस करा. हेलो दोस्तों, मैं अनमोल स्वामी आज मैं आप लोगों के लिए एक नई कविता लेकर आया हूँ जिसमें मैंने पिता के बारे में कुछ कहने की कोशिश की है. यूं तो पिता के बारे में कहना इतना आसान नहीं होता है. पिता की महिमा का गुणगान करना इतना आसान नहीं होता है. फिर भी मैंने पिता के बारे में कुछ बताने की कोशिश की है. अगर हम कोशिश करें कि आखिर क्या होता है पिता, क्या होता है पिता. हम जब बचपन में होते हैं हमें कुछ समझ में नहीं आता. हम कई लोगों से पूछते हैं, कोई नहीं समझा पाता है. लेकिन केवल
पिता ही होता है जो हमें हर बात समझा सकता है। हर बात समझाने वाला इंसान होता है पिता। बहुत बुद्धिमान होता है पिता। बहुत बुद्धिमान होता है पिता। जो भी चीज हम मांगते हैं जीवन में, जो कुछ भी ख्वाहिश करते हैं, जो भी डिमांड करते हैं पिता से, वो हर चीज दिलाने वाला इंसान होता है पिता। बहुत समझा पाता है पिता से, वो हर चीज दिलाने वाला इंसान होता है पिता। बहुत धनवान होता है पिता। बहुत धनवान होता है पिता। हमारे ऊपर आने वाली तमाम मुसीबतों को लेकर उनसे लड़ने वाला इंसान होता है पिता। बहुत बलवान होता है पिता। जो भी मुसीबतें आती हैं, उन सारी मुसीबतों को अचानक दूर कर देने वाला इंसान होता है पिता। शक्तिमान होता है पिता। अगर मैं संक्षेप में कहूँ तो वास्तव में भगवान होता है पिता। आज मैंने इस कविता में बस पिता के बारे में छोटी सी व्याख्या की है। वो अपने पसीने बेचकर तुम्हें हर खुशी से नवाजेगा। खुद की जिंदगी बेरंग करके तुम्हारे जीवन में हर रंग घोलेगा। वो पिता है, कभी कुछ नहीं बोलेगा। जब भी कुछ लेने की जिद करोगे, क्या चाहिए बेटा, बस एक बार पूछेगा। तुम्हारी एक मुस्कान के लिए वो अपनी हर मेहनत की कीमत को तोलेगा। वो पिता है, कभी कुछ नहीं बोलेगा। तुम्हें रेनकोट पहना के वो खुद बारिश में भीगेगा। तुम्हें पलंग पे सुला के वो खुद ठंडी जमीन पे सोएगा। वो पिता है, कुछ नहीं बोलेगा। खुद को ऐसे दिखाता है जैसे उसे किसी भी चीज की जरूरत नहीं, पर तुम्हारी तकदीर संवारने के लिए वो अपनी हाथों की लकीर धो लेगा। वो पिता है, कभी कुछ नहीं बोलेगा। समझौता करना क्या होता है, उससे पूछो। हजार टेंशन में भी मुस्कुराना, उससे पूछो। बस घर में किसी को चिंता ना हो, इसलिए अपने मन के राज कभी नहीं खोलेगा। वो पिता है, कभी कुछ नहीं बोलेगा। हम बड़े हो जाने से समझदार हो जाते हैं। उस इंसान से कोई गलती हो जाए तो जोर से डांटते हैं। भूल जाते हैं हम कि इसने हमारे लिए क्या किया। किसी से ठीक से बात ना कर पाए तो शर्माते हैं। एक बात याद रखना, तकलीफ उसे भी होती है, दिल उसका भी दुखता है। बस तुम्हें बुरा ना लगे, इसलिए बंद कमरे में अकेले वो चुपचाप रो लेगा। वो पिता है, कभी कुछ नहीं बोलेगा। वो पिता है, कभी कुछ नहीं बोलेगा। He loves that we have everything. He loves about his happiness because of me. लाइफ चेंजिंग मैनिफेस्टेशन में आप
सभी का हार्दिक स्वागत है। आज रात्रिकालीन ध्यान कक्ष में हम अपना पहला चरण पूरा करेंगे। हमारा पहला चरण है स्वीकृति का अभ्यास। हमें हर उस चीज का, हर उस व्यक्ति का, हर परिस्थिति का स्वीकार करना है जो हमारे जीवन से जुड़ी हुई है। स्वीकृति करने से, एक्सेप्टेंस करने से हमें सहायता मिलती है हमारे जीवन को सही दिशा की ओर लेकर जाने के लिए।